बांधवांनो, प्रामाणिकपणे काम करणारा, 24 तास मधला 24 तास वेळ देणारा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि निश्चितपणे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आपण जर बघितलं असेल तर कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प जो की कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी अपूर्ण आहे, आपल्याकडे बॅरेजेसची काम आहेत जे की आम्ही त्यावेळेस सुरू केलं होतं, त्याचे एस्टिमेट चालू केले होते। मला वाटतंय या सत्तेचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे निश्चितपणे आम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनतेला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी राबवून, नुसत्या घोषणा नाहीत तर त्या राबवून अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवून देऊ, हेही वचन मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं देतो। आणि निश्चितपणे आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, बाळासाहेब यांचा सगळ्यांचा मला प्रचंड स्नेह लाभला, त्यांचे आशीर्वाद लाभले, त्यांचं प्रेम लाभलेलं आहे। मला वाटतंय माझ्या मनात, माझ्या तोंडात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द कधी आलेला नाही, येणारही नाही। आणि मी मगाशी आमच्या सगळ्या सैनिकांना सुद्धा सगळ्यांना सांगितलं की एकही शब्द भले कुठल्याही प्रकारची कशाही प्रकारची कमेंट पुढे आली तर मला वाटतंय मातोश्री बद्दल आपल्याकडनं एकही शब्द जायला नको, ही मी विनंती सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना केलेली आहे। मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि निश्चितपणे माझा पुढचा जो राजकीय प्रवास आहे हा राजकीय प्रवास सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी, त्याला सुखाचे क्षण देण्यासाठी मी कायम स्वरूपी अविरतपणे जसा आधी काम करत आलोय त्याच पद्धतीने अविरतपणे त्यांच्यासाठी काम करत राहीन, हेही वचन देतो। काय काय म्हणले? कुठल्या कशाबद्दल म्हणताय? मला वाटतंय आता एक लक्षात घ्या, माझी जी काय भूमिका होती, मी ज्या पद्धतीने ठरवलं होतं, मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं त्या पद्धतीने मी आपल्या सगळ्याच्या समक्ष मांडलेली आहे। आणि माझी आपल्याला इतकीच विनंती आहे की आम्ही काय बोललेलो असेल तर निश्चितपणे तुम्ही त्याची बातमी करा, त्याच्याबद्दल काही दुमत नाही, पण न बोललेल्याही बातम्या त्या ठिकाणी चालवल्या जातात आणि तर सत्तेचा वापर कसा करायचा हे धाराशिवकरांना दाखवून देईल असं ओमराजेंनी म्हटलंय। ओमराजेंनी अखेर आता निर्णय घेतलेला आहे, शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं त्यांनी या दरम्यान सांगितलं। ह्या निर्णयाचं समर्थन माझ्या कामातनं, माझ्या कष्टातनं त्या ठिकाणी लोकांना दाखवून देईन, एवढं मात्र मी तुम्हाला आवर्जून सांगतो। एक लक्षात घ्या, अटी शर्ती टाकून मी काम करणारा कार्यकर्ता नाही। आणि आपल्या माहितीसाठी धन्यवाद। तर शिंदेंच्या शिवसेनेत जाणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलंय, तशी घोषणा त्यांनी केलेली आहे। माझ्या कामातून या निर्णयाचं समर्थन मी लोकांना दाखवून देणार असल्याचं त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर हे बोलत होते आणि त्यांनी धाराशिवमधून कार्यकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर ही घोषणा केलेली आहे।